तुम्हाला नाही वाटत आता आता सगळं व्यवस्थित झालंय तर आपण आता आपल्या प्रेमाबद्दल विचार करायला हवा? मला पटतंय तुमचं म्हणणं. आता आपण आपल्याबद्दल विचार करायला हवा. ठीक आहे. मग मॅडम आपण उद्या भेटून आता पुढे काय करायचं यावर बोलूया. ठीक आहे. ठीक आहे. गुड नाईट मॅडम. गुड नाईट. तू अजून जागी आहेस? काही हवंय का तुला? कोणाशी बोलत होतीस? साळगावकरचा फोन होता ना? इतक्या रात्री साळगावकरशी काय बोलत होतीस? दीपू, तुझी आणि साळगावकरची मैत्री कशी आहे? असं का विचारतेस? गजरा छान दिसत होता तुला. कोणी दिला होता ग? हे सगळं पाहिलंय. साळगावकरनी हा गजरा तुझ्या केसात मारला. कधीपासून सुरू आहे हे सगळं? दीपू बोल. तुझी आणि साळगावकरची नेमकी मैत्री काय आहे? काय नातं आहे तुमचं? मी सांगणारच होतो आम्ही, पण सांगितलं नाहीस का? माझ्यावर विश्वास नव्हता का? बाबांवर विश्वास नव्हता? हा, तू बाबांना वचन दिलंयस ना की तुमच्यापासून कधीही कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही. मग तरीही अशी का वागलीस? अगं पण काय पण एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून कशी लपवून ठेवू शकतेस दीपू? तशी संधीच मिळाली नाही आई. काय? तुला संधी नाही मिळाली? दीपू, सानिकासाठी साळगावकरला मागणी घातली बाबांनी, तेव्हा काहीच नाही बोललीस तू? दीदीचं लग्न झालं, सानिकाचं एवढं मोठं प्रकरण झालं, तरीही तू गप्प बसलीस आणि तू म्हणतेस तुला संधी मिळाली नाही? अगं बाबा तुला मनातलं सगळं सांगतात. तू त्यांच्याशी एवढं बोलतेस तरीही तुझं म्हणणं आहे की तुला मनातलं बोलण्याची संधी मिळालीच नाही. असं कसं म्हणू शकतेस तू? दीपू, तुझी निवड
साळगावकर आहे आणि तो चांगला मुलगा आहे. मग का लपवलंस हे आमच्यापासून? नाही दीपू, तुझ्याकडून नव्हती ही अपेक्षा. तू लपवायला नको होतस. आई, लपवलं कारण माझी निवड इंद्रजित साळगावकर आहे. इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा. इंद्रा साळगावकर म्हणजे इंद्रजित साळगावकर तुझ्या बँकेतला वसुली एजंट आहे? कळतंय का तुला? तू काय बोलतेस? तुला कळतंय का दीपू? हे शक्य नाही. बाबा कधीच मान्य करणार नाही तुमचं हे नातं. दीपू, तुला कळतंय का? तू एका गुंडाच्या प्रेमात पडलीस. साळगावकर गुंड आहे आणि तू कशी प्रेमात पडू शकतेस? तुला कशी काय दुर्बुद्धी सुचली? नाही दीपू, माझा विश्वास नाही बसत आहे. सांग हे खोटं. अगं माझं ऐकून तरी घे. मला काही ऐकून नाही घ्यायचंय. तुला कळत नाहीये का? दीपू, बाबांचा विचार कर. हा धक्का नाही पचवू शकणार ते. तू एका गुंडाशी कसं काय प्रेम करू शकतेस? आई, अगं नाहीये माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर. मला नाही माहिती मी त्यांच्या प्रेमात का पडले, पण मी ठरवून काहीच केलं नाहीये. मला आता फक्त इतकंच माहितीये की आमचं एकमेकांवर खूप मनापासून प्रेम आहे. आणि आई, तुला खरं सांगू, मी पहिल्यांदा भेटले ना त्या माणसाला, तेव्हा मला तो माणूस ना अजिबात आवडला नव्हता. पण त्यानंतर तो कसा आणि कशामुळे आवडायला लागला मला काहीच कळलं नाही. खूप तिरस्कार करायचा प्रयत्न केला मी त्यांचा, पण तरीही आमच्यात प्रेम निर्माण झालं. त्यांच्याशी न बोलण्याचा देखील प्रयत्न केला, पण तरीही आम्हाला एकमेकांच्या मनातल्या गोष्टी कळायला लागल्या. खूप लांब राहायचा प्रयत्न केला, पण आम्ही आणखी जवळ आलो. आणि तुला सांगू, आम्ही ना दोघं एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. आमचं बोलणं, वागणं, स्वभाव खूप वेगळं आहे. अगदी एका धाग्याची विरुद्ध असलेली दोन टोकं असतात ना, अगदी तसं. पण माझं मलाच कळलं नाही कधी ही विरुद्ध असलेली दोन टोकं एकत्र विणली गेली.
अगं त्यांना भेटायच्या आधी प्रेम काय असतं ना हे सुद्धा माहित नव्हतं मला. पण आकाश पाताळ एवढं अंतर असलेली आमची मनं कधी जुळली गेली कळलंच नाही. आणि मग असं वाटलं की कदाचित ह्यालाच प्रेम म्हणतात आणि हीच जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे. आणि आई जयश्री काकूंना हे सगळं माहितीये आणि म्हणूनच त्या दिवशी त्या आल्या होत्या बांगड्या घेऊन माझ्यासाठी मला मागणी घालायला. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. पण ताईचं असं सगळं घडलं म्हणून त्या काहीच बोलू शकल्या नाही. तुझं म्हणणं, तुझं प्रेम कितीही खरं असलं तरी बाबा यांना त्याला कधीच मान्यता देणार नाही. आई आई असं नको बोलूस. आम्ही बोलू ना बाबांची. आम्ही तुला कळत नाहीये दीपू? तुला चांगलं माहितीये बाबा या नात्याला कधीही मान्यता देणार नाहीत. मग आई तू सुद्धा मला समजून घे. मी माझं मन कधीच इंद्राजींना दिलंय. माझं जितकं तुझ्यावर बाबांवर प्रेम आहे ना तितकंच प्रेम इंद्राजींवर आहे. आणि मी त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचार करूच शकत नाही. माझं खूप प्रेम आहे इंद्राजींवर. कार्तिक, 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 काय तू किती लोळतोस आणि घोरतोस रे? ए, मला ना झोपेमध्ये लोळायची सवय. झोपू दे मला. कार्तिक, एकतर हा बेड किती छोटा आहे रे. मला भीती वाटते की तुझी लात लागेल मला. काय त्रास आहे या बाईचा. अगं ए, बेड तुटेल ना तो. एकतर ही रूम इतकी छोटी आहे, किती अडचण होते. काल तर काहीतरी वेगळं बोलत होतीस. हा, या बेडवरती टनाटन उड्या मारत होतीस. विसरलीस की काय? तुझ्याशी ना बोलून काही फायदाच नाहीये. तू मूर्ख आहेस. ए, मूर्ख कोणाला बोलते का? तुलाच बोलते मूर्ख. तू मूर्ख आहेस. मूर्ख 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 आहेस. जो इथं बस. ऐक ना बेबी, मला सांग, भाऊजींचं अजून लग्न झालं नाहीये ना? मग घरातली सगळ्यात मोठी रूम त्यांना कशाला पाहिजे? अरे आपलं लग्न झालंय आणि तरी पण आपल्याला ही छोटी रूम आहे. आपल्याला मोठी रूम नको का? हे बघ, उद्या ना आपल्याला बाळ झाल्यावर आपल्याला जास्ती जागा लागणार ना. मग आपल्याला मोठी रूम पाहिजे ना, बरोबर ना? ठीक आहे, मी ना बाहेर जातो आणि बाहेरच्या सोफ्यावरती झोपतो. तू इथे लोळत पड. हा कार्तिक, म्हणूनच मी तुला मूर्ख म्हणते. हे बघ, भाऊजींना फक्त सांगितलं ना की त्यांची रूम आपल्याला द्या, तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. तुला असं वाटतं दादाला सांगितल्यानंतर दादा त्याची बेडरूम आपल्याला देईल?
वाट बघ. बर, तू नाही सांगणारस ना, मग मी सांगू? तू बोलणार. ठीक आहे, बोल. ऑल द बेस्ट. मी पण बघतोच. झोपा. दीपू, जरा चहा आणतेस का? हवा. आई, एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. हे बघ, मला माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय, पण मी जे काही येते सगळं सांगितलं ना आता तुला. प्लीज माझी बाजू समजून घे ना. एकदा बोल ना माझ्याशी. दीपू, तुझ्या या सगळ्या वागण्याचा बाबांना किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुला? हे बघ, काही झालं तरी बाबांना त्रास होता कामा नये. अहो, चहा. काय हो, काय झालं? मला ती सानू पण आता सासरी गेली, त्यामुळे घर थोडं रिकामा रिकामा वाटतंय नाही. बाकी आपली दीपू आणि साळगावकर होते म्हणून सगळं व्यवस्थित पार पडलो. साळगावकर सारखा मुलगा आता तिथं आहे म्हणून मला आता कसलीच काळजी नाही. हो, सगळं साळगावकरमुळेच झालंय. हे बघ, ही बातमी वाचलीस का? वसुली करणाऱ्या एजंटनी बँकेच्या ग्राहकाला एकदम मारहाण केली. दीपू, तू या असल्या गोष्टीपासून सावध राहा. विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहा. तू तसं करणार नाहीस, पण तो तुझ्या बँकेतला गुंड, त्याच्यापासून सावध राहो.